कोपरापर्यंत बाही असू दे, मनगटापर्यंत बाही असू दे किंवा छोटी बाही असू दे, कोणत्याही कॅल्क्युलेटरशिवाय कोणीही अगदी डोळं झाकून बाही कट करू शकाल इतकी सोपी पद्धत. श्री स्वामी समर्थ. हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता इजी शिलाईमध्ये. तर या व्हिडिओमध्ये बघा, मी तुम्हाला बाहीचं कटिंग दाखवणार आहे. तर कोणत्याही प्रकारची बाही असू दे, एल्बो साईज असू दे, लॉंग बाही असू दे किंवा छोटी बाही असू दे, कोणत्या प्रकारे कटिंग करायचं, मुंडाकुली किती घ्यायची, बाहीरुंदी कशी घ्यायची, हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार. आणि अतिशय सोप्या पद्धतीने, कुठल्याही कॅल्क्युलेटरची तुम्हाला गरज इथे लागणार नाही. इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बाहीचं कटिंग सांगणार. कोणीही नवशिके असू दे किंवा आत्ताच जर तुम्ही ब्लाऊज शिवायला सुरुवात केली असू दे, तरी 1 मिनिटामध्ये बाही कटिंग कराल इतकी सोपी पद्धत आहे. तर इथे बघा, माझ्याकडे 4 अस्तरची ब्लाऊज पीस आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रंट आणि बॅकचा पार्ट कट केला होता. तर इथे बघा, तुम्हाला मी याचं बाही कटिंग दाखवणार आहे. तर यातले 2 अस्तर आहेत त्याची मी छोटी बाही कट करणार आहे आणि 2 आहेत त्याची एल्बो साईज बाही कट करणार आहे. त्यामुळे तर इथे बघा, पहिला आपण एल्बो साईज म्हणजे 3/4 बाही कट करून घेऊया. तर मी पहिलाच याची ऑलरेडी डबल घडी करून घेतली होती. तर आता पुन्हा याची आणखीन एक घडी म्हणजे चोबल घडी करून घेतलेली आहे. आणि ज्या साईडला फोल्डिंगची बाजू येते त्या साईडला आपण बाहीचं माप घेणार आहोत. पण जेव्हा आपण 2-3 ब्लाऊज एकदम कट करतो त्यावेळी खालच्या साईडला अशी एक लाईन आखून घ्यावी. म्हणजे कसं, कोणतंही अस्तर जर वर खाली झाले असेल तर कमी जास्त होऊ नये म्हणून. तर मी इथे एक लाईन आखून घेतलेली आहे आणि त्या लाईनीवरती आपण बाहीच्या उंचीचं माप टाकणार आहोत. तर इथे बघा, बाही उंची आहे 9.5 इंच. त्यामध्ये मार्जिनसाठी मी 1.25 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि 10.25 इंचावर पॉईंट दिलेला आहे. तर ही लाईन बघा पूर्ण अशी आखून घेतलेली आहे जिथं आपण उंची टाकणार आहोत तिथं. आणि त्यावरती 2 इंचावरती असा एक पॉईंट दिलेला आहे. आणि ही जी लाईन आखलेली आहे उंचीची, तिथून खाली आपल्याला मुंडाकुली घ्यायचं आहे. तर इथे बघा, जेव्हा आपल्याला 7 इंचाच्या वर कितीही इंचाची बाही असू दे, 7, 8, 9, 10, 11, 12 किंवा चांगलं आपल्या मनगटापर्यंत म्हणजे 20, 21, 22, 23 इंचाची बाही कट करायची असू दे, आपल्याला मुंडाकुली हा 3.5 इंचच घ्यायचा आहे. हा तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा. 3.5 इंचच आपल्याला मुंडाकुली घ्यायचं आहे. तर इथे मी 3.5 इंच मुंडाकुली घेतलेली आहे. आणि इथे बघा, बाहीरुंदी आपल्याला कशी घ्यायची आहे बघा. तर जो आपण पाठीचा भाग मार्किंग केलेला असतो त्या भागावरती जिथे आपण छातीच्या 4थ्या भागाचं मार्किंग केलेलं असतं, म्हणजे जिथे आपली फिटिंगची लाईन येणार आहे, तिथून आपल्याला गोल असं जो मुंड्याचा आकार आहे तिथनं असं फिरवत शोल्डरपर्यंत माप घ्यायचं असतं. आणि जितकं येतं तितकी आपल्याला ही बाहीरुंदी घ्यायची असते. पण मी इथे तुम्हाला ते दाखवलं नाही, कारण मागील बऱ्याच व्हिडिओमध्ये ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे आणि पुढे देखील मी पुन्हा एकदा दाखवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तर इथे बघा, बाहीरुंदीचं माप दिल्यानंतर त्याच्या पुढे आपल्याला 1.5 ते 2 इंच आपल्याला मार्जिनसाठी एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आणि जो 2 इंचाचा पॉईंट दिला होता तिथून आणि जिथे आपण बाहीरुंदी आणि मुंडाकुलीचं माप दिलं आहे तिथून एक अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आहे. आणि त्या तिरक्या लाईनीला अगदीच थोडासा जरासा गोलसर आकार द्यायचा आहे, म्हणजे तुमची बाहीचा आकार हा तयार झाला. बघा, खूप काही करण्याची आवश्यकता नाही. तर इथे बघा, जे 2 इंचाचा पॉईंट आहे आणि जिथं मुंडाकुलीचा पॉईंट आहे त्या दोन्हीचं किती अंतर आहे पाहायचं आणि त्याचा सेंटर काढायचा. आणि सेंटरपासून खाली आपल्याला अर्धा इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि त्या अर्धा इंचाच्या पॉईंटपासून असा आणखीन एक गोलाकार भाग आखून घ्यायचा. म्हणजे हा झाला आपल्या बाहीचा पुढील भागाचा आकार. तर आता इथे खालच्या साईडला बघा, दंडघेराचं माप टाकायचं आहे. तर दंडघेर आपला किती आहे, तर दंडघेर आहे 5 इंच. त्यानंतर बघा, मार्जिनसाठी 1.5 ते 2 इंचावर आपण पॉईंट द्यायचा आहे आणि ही लाईन अशी आखून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला पहिलं बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. फक्त आपल्याला बाहीचा वरील भाग कट करायचा आहे. बाहीचं कटिंग झाल्यानंतर बाहीच्या सेंटरला कात्रीने कट मारून घ्यायचं आहे आणि कट मारल्यानंतर बाही आपल्याला उघडून घ्यायची आहे. आणि बाही उघडून घेतल्यानंतर बघा, आपल्याला हा बाहीचा पुढचा भाग कट करायचा आहे. आणि पुढचा भाग कट केल्यानंतर लगेचच तिथे आपल्याला कात्रीने असा कट मारून घ्यायचा आहे. तर ही झाली आपली बघा एल्बो साईज बाही कटिंग. जर तुम्हाला यामध्ये मनगटा इतकी बाही म्हणजे 20-25 एवढी जर बाही तुम्हाला करायची असेल तर सेम प्रोसेस आहे. बाहीरुंदी टाकायची आणि 3.5 इंच मुंडाकुली घ्यायचं. इथं फक्त मी 10 इंच जी बाही उंची घेतलेली आहे तिथे तुम्हाला 20, 25, 22 तुमची किती असेल तितकी बाही उंची टाकावी लागेल. इतकीच प्रोसेस आहे, बाकी काही नाही. सेम तुम्ही बाही कटिंग करू शकता. तर इथे तुम्हाला आता मी दाखवणार छोट्या बाहीचं कटिंग. तर हे तर खूपच सोपं आहे बघा, तुम्हाला लगेच पटदिशन जमेल. तर इथे देखील मी चोबल फोल्ड घडी टाकून घेतलेली आहे आणि खालच्या साईडला इथे देखील एक लाईन आखून घेते.
तर इथे देखील आपल्याला जी दुमडलेली बाजू आहे त्याच्यावरती बाहीची लांबी टाकायची आहे. तर बाही आहे इथे 5 इंच, त्यामध्ये मार्जिनसाठी आपल्याला 1.25 इंच घ्यायचं आहे, म्हणजे 5.25 इंचावर आपण पॉईंट दिलेला आहे. आणि ही लाईन अशी पूर्ण आखून घ्यायची. ही लाईन आखून घेतल्यानंतर बघा ह्याच्यावरती देखील आपल्याला 2 इंचावरती असा एक पॉईंट द्यायचा आहे. तर आता इथे बघा आपण लांब किंवा 3/4 बाहीसाठी 3.5 इंच मुंडा खोली घेतली. तर आता छोट्या बाह्या असतील तर किती घ्यायचं, कधी 3 असेल, कधी 4 असेल, कधी 5 असेल, तर खूप काही कॅल्क्युलेशन करण्याची आवश्यकता नाही. तर इथून बघा आपल्याला पूर्ण जितकी बाही मार्जिनसोबत जितकी बाही उंची तुमची झालेली आहे ते तिथं असा टेप ठेवायचा आहे आणि टेप फोल्ड करायचा आणि जितकं बघा जिथं फोल्ड होते तिथं असं एक मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे याचा अर्थ जितकी बाही आहे त्याचा आपल्याला निम्म घ्यायचं आहे, तिथं आपल्याला मुंडा खोली द्यायची आहे. आणि इथे बघा इथून आपल्याला बाहीरुंदी टाकायची आहे सेम. तर बाहीरुंदी तिथं आपली जितकी आली होती तितकीच मी इथं टाकलेली आहे. तर तिथं 8 इंच आली होती, तर इथं देखील मी 8 इंचच घेतलेली आहे. फक्त मुंडा खोलीचं तुम्ही लक्षात ठेवा, 6 इंच बाही असेल तर 3 इंचावर तुम्ही पॉईंट द्या, 5 इंच असेल तर 2.5 इंचावर द्या, किंवा तुमची छोटी बाही 3 इंच असेल तर 1.5 इंचावर तुम्ही मुंडा खोली घेऊ शकता. फक्त निम्म घ्यायचं आहे तुम्हाला, इतकं लक्षात ठेवा. अजिबात बाही तुमची बिघडणार नाही आणि खूप छान आणि परफेक्ट तुमची अशी बाही बसेल. तर इथे देखील मी सेमच पद्धतीने बाहीचा बघा आकार काढून घेतलेला आहे. आणि इथे देखील आपल्याला पुढील बाहीचा आकार काढण्यासाठी मुंडा खोली आणि 2 इंचाचा पॉईंट आहे त्याचा सेंटर काढून घ्यायचा आणि तिथे 1/2 इंचावर पॉईंट देऊन पुढील भागाचा आपल्याला आकार काढून घ्यायचा आहे. तर ही बाही मी कट करून घेते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करू शकता. तसेच पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कटोरी कशी वाढवायची, ह्याच ब्लाऊजमधली कटोरी जी आपण मागच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज कट केलं होतं पुढचा आणि मागचा भाग, त्याच ब्लाऊजची कटोरी मी तुम्हाला वाढवून दाखवणार आहे. तरी तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करा. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर बघा व्हिडिओच्या नंतर मी तुम्हाला काही ब्लाऊजचे फोटो टाकलेले आहेत. तर हे ब्लाऊज बघू शकता तुम्ही, एल्बो साईज ब्लाऊज आहे. हे ब्लाऊज खूप छान बसतं त्या क्लायंटला. त्या क्लायंटने पुन्हा हे ब्लाऊज मापासाठी आणून दिले, नवीनच शिवलेलं आहे. आणि याची कोपरापर्यंतची बाही खूप छान अशी बाही आहे. त्यानंतर ही ब्लाऊजची बाही बघू शकता, पफ बाही आहे. आणि त्यानंतर ही देखील सिंपल डिझायनर बाही आहे, पण कोपरापर्यंतची बाही आहे. तसेच ही बाही बघा छोटी बाही आहे, अगदी 4 इंचाची बाही आहे. त्यानंतर पुन्हा ही एल्बो साईज बाही आहे. ह्याला डिझाईन खालच्या साईडला गोटली बटन लावलेले आहेत. तर खूप छान अशी बाहीचं कटिंग होतं. तर ही पण बघा छोटी डिझायनर बाही आहे. तर हे मीच कटिंग केलेल्या ब्लाऊजांच्या बाही आहेत. तर हे ब्लाऊज आणि बाही खूप छान असं बसतात, कुठेही चुनी वगैरे पडत नाही. तर तुम्ही पाहू शकता. तर या पद्धतीने नक्की एकदा कटिंग करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.